राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आहेत मोठ्या घडामोडी। शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भामध्ये मोठी बातमी आहे। त्यासोबतच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत ते देखील समोर यादीमध्ये आपण बघूया। तर पहिलीच मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये पीक विम्यासाठी यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात 25% अग्रिम भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल केला होता सादर। तर यामध्ये आता निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकला 25% अग्रिम पीक विमा। त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव आणि वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, त्यासोबतच बीड, नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव ह्या सर्व जिल्ह्यांचा समावेश नुकसान भरपाईसाठी आणि यांचे प्रस्ताव देखील शासनाकडे प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी पाठवले होते। आता मंत्रिमंडळ बैठकीनंतरच या संपूर्ण नुकसान भरपाई अनुदानाचा निघणार तोडगा। आचारसंहिता संपली, 65,000वर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये अतिवृष्टी झाली होती। त्यामध्ये तब्बल 53,831 हेक्टरहून शेतकरी हे बाधित झाले होते। तर त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने विभाग स्तरावर अहवाल देखील सादर केला होता। तर त्यामध्ये 65,504 शेतकऱ्यांनी एकूण 73,88,55,000 इतका रुपयेचा निधी याची मागणी केली होती। मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांची मदत अडकली। आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा ही लागलेली आहे। समोरील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महाराष्ट्रातील रब्बी पिकांसाठी प्रत्येक विभागातून 18 लाखाहून अधिक अर्ज। तर त्यामध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर या सर्व विभागीय अर्जानुसार 18 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत। त्यामध्ये सर्वाधिक अर्ज लातूर विभागामधून हे आलेले आहे। पुढील मोठी बातमी आहे मंत्रिपदांचे वाटप अद्यापही गुलदस्तात। शपथविधी 5 डिसेंबरला भाजप नेता 3ला निवडणार, एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष। अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान। आटपाडी तालुक्यातील शेतकरी हवालदिल, आता पीक विम्याचीच अपेक्षा, फळधारणेस बसतोय फटका। अमृतचे पाईप टाकले पण नळाला पत्ताच नाही। पिंपळगावात 4 दिवसानंतर पाणी, स्टँड फोटोवर वाढते गर्दी। शासकीय कार्यालयांना अपडाऊनचे ग्रहण, काहींचा 4 चाकीने तर काहींचा एसटीने प्रवास। ज्वारी, गहू, हरभरा भरघोस पिकवा अन 50,000 रुपयापर्यंत बक्षिसे जिंका। रब्बी हंगामासाठी स्पर्धा, उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाची योजना। ऐन विक्री हंगामातच कापसाला क्विंटल मागे 700 रुपयांचा तोटा। शेतकरी मेटाकुटीला, खर्च भागवण्यासाठी खुल्या बाजारात विक्री। 7,889 शेतकऱ्यांकडून 115 केंद्रावर 2.94 क्विंटल धानाची विक्री। 197 केंद्र प्रस्थापित। शासन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॉक शेतकऱ्यांना ऑनलाईन लाभ मिळण्यासाठी ठरणार लाभदायी। टोकन अन ठिबकवर बहरली तूर, तुरीचे उत्पादन दुपटीवर। एक झाडाला 800 ते 1000 शेंगा लागल्या आहेत। मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार, शिंदे सेनेचे आमदार बॅकफुटवर। एक हाती सत्ता येऊनही महायुतीचे सरकार स्थापनेत भिजत घोंगडे। टीचभर पोटासाठी उठतोड कामगारांचा जीवन संघर्ष, जीव मुठीत घेऊन काढतात रात्र, ना लाईट ना पाणी, आकाश हेच त्यांचे छत। हमीभाव केंद्राला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। उदगीरातल्या खुल्या बाजारात 4,350 रुपयेपर्यंत भाव। कृषी पंपाच्या सुरक्षेसाठी कॅपॅसिटर अत्यावश्यक, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। ऑटो स्विचमुळे रोहित्र जळण्याचे प्रकार। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावेत। ऊस उत्पादक शेतकरी FREच्या प्रतीक्षेत। जिल्ह्यात 2,24,000 शिधापत्रिकाधारकांना जोडले आधार। पुरवठा विभागाचा उपक्रम, काळ्या बाजाराला बसणार चाप।
लाडक्या बहिणींना आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा, महायुतीला मतदारांचा विक्रमी कौल, लाडकी बहीण योजनेची चर्चा. विजयाअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात, पिण्याच्या पाण्याचीही अडचण, महावितरणच्या विरोधामध्ये गुरुवारी आंदोलन. हंगामी मजुरांच्या सोयीसाठी तालुकानिहाय केंद्रे सुरू, 90 दिवस काम केल्याचा पुरावा आवश्यक, एजंटगिरीला लागणार आता ब्रेक. साहेब एवढ्यात जगायचं कसं, कापसामागची 7.5 संपेना, शेतकऱ्यांचा सवाल, शेतीवरील वाढत्या खर्चाचे शेतकऱ्याने कंबरडे मोडले. लष्करी अडीमुळे धान पीक उद्ध्वस्त, कृषी विभाग लक्ष देईना, शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान, कृषी अधिकारी बांधावर यावे.